नागपूर हिंसाचारामध्ये फहीम खान नंतर आता सय्यद असीम अलीचं नाव चर्चेत आलेलं आहे। राड्यानंतर सय्यद अलीच्या हालचालींवर देखील तपास यंत्रणांची नजर आहे। सय्यद अलीला हिंदू नेत्याच्या हत्या प्रकरणात अटक झाली होती। नागपूर हिंसाचार प्रकरणात सय्यद असीम अलीचं नाव चर्चेत आलंय, त्यामुळे त्याच्या हालचालींवर सुद्धा तपास यंत्रणांची नजर आहे। सय्यद असीम अली हा मायनॉरिटी डेमोक्रेटिक पार्टीचा पदाधिकारी आहे आणि तो औरंगजेबाचा कट्टर समर्थक आहे। हिंदू नेत्यांच्या हत्या प्रकरणाच्या आरोपात सुद्धा सय्यदला अटक झाली होती। हिंदू नेते कमलेश तिवारी यांनी मोहम्मद पैगंबरांविषयी आक्षेपार्ह विधान केलं होतं, त्यामुळे कमलेश तिवारींची जीभ कापणाऱ्याला बक्षिसाची घोषणा सय्यदनं त्यावेळी केली होती। तर 2019 मध्ये कमलेश तिवारी यांची लखनौमध्ये हत्या करण्यात आली। तिवारी हत्याकांडातील आरोपींनी सय्यद अलीशी बक्षिसासाठी संपर्कही साधला होता। त्यावेळी नागपूर एटीएसनं सय्यद असीम अलीला अटक करून उत्तर प्रदेश पोलिसांच्या ताब्यात दिलं होतं। सय्यद असीम अली ही व्यक्ती कोण आहे, या व्यक्तीला ताब्यात घेण्यात आला आहे का जिंगाबाई टाकळी परिसरातला, आणि याचा या सेन्सरला संबंध काय होता? जसं मी सांगितलं, हे जे आमचे समोर हे गोष्टी आहेत ते सगळे आपण व्हेरीफाय करतोय आणि त्यानंतर आपण त्याच्यावरही कारवाई करू।